तुमच्या पाया पडता. आता जर वाट आलं तर पुन्हा जन्म तुम्हाला बिगर वाटत मरायला चाळायला जागा सुद्धा मिळणार. आपण शेतकरी बाबा काय काय लोक काय करते कडद घेते ती आता कुठं जातो त्याला लाखा देखायला लागते. त्याचं तू जर असं घेतलं तुझं फोकाटच जाईल बोला. पाणी आणि वाट अडवू नका. साधू संत असतात ना त्यांनी स्वतःवर आघात घेतला आणि जगाचं कल्याण केलं. किती आघात घेतला. माझे जगद्गुरु तुकोबराया आणि त्या तुकोबरायाच्या कीर्तनाला सावजी कासार यायचा. कोण यायचा? सावजी कासार. पण त्याच्या बायकोला पटत नव्हतं मावशाव. तुम्हाला तर कुठे पडतंय आम्ही कीर्तनाला बसण्याला गेल्यावर पडतंय खऱ्याच सांगा. टाळकऱ्याचा घरच्याच गावात नीट आहे का? मी बऱ्याच वेळा सांगत असतो टाळकऱ्याच्या बायकोपेक्षा पेंढऱ्याची बायको लई चांगली. ती मार खाते पण तिथं या नाही दुसरं ना शिवाय. पण हे जर 500-500 घरला नेलं उद्या आहे का कुठे? उगा आम्ही काळ पडलो नाही बोलले खाऊन काळ पडलो. फुकट जावं लागायचं. नारळ सुद्धा नाही म्हटल्यावर सावजी कासाराची बायको वारडायची म्हणायची एक ना एक दिवस तुकोबरायसारखं तुमचं होईल. तुकोबरायचं झालतं काय? दुष्काळ आटिले द्रव्य नेला मान एक स्त्रियांना करता मेले. एवढे जागीरदारी तुकोबरायचे. पण बायको अन्न करून मिळते. महाराष्ट्राचा जनता प्रसन्न आहे. पण काही मागित नाही तरी सुद्धा दुःख नाही. तुम्ही एक दिवस तुकोबरायसारखं होताल असं म्हटल्यावर ऐकत नाही म्हणजे बरोबर काटा काढा ठेवलं. पण मालकाचा नाही तुकोबरायचा. आणि सावजी कासाराची बायको म्हणजे मालक रोजच कीर्तन जाता. आता एकदा महाराजाला आपल्या घालला. सावजी कासारा आनंद झाला. कधी नाही ती सद्बुद्धी सुचली. आणि सावजी कासार तुकोबराय घरला घेऊन आले. आल्याबरोबर त्यांची सेवा चांगली केली. न देता तरी देऊ नका अन्न, भुकाचे जेवण तरी बाजा, घालू नका दूध त्याच्यामध्ये सार, ताकाचे तरी उपकार करा. जेवण केलं. रात्रभर मुक्त मला तुकोबरा तिथं दोघं रात्रभर महाराजांची सेवा करतायत. सकाळी सावजी कासाराची बायको लवकर उठली. पातेल पाण्यात ठेवले. एवढा जाळ घातला. एवढा जाळ घातला. पाण्याला उकळी आली. सावजी कासार गेला. पातेल उतरला. एवढं सावजी कासारावर बायको म्हणते पातेल उतरू नका थांबा. काय महाराजांना आंघोळ घालायचंय पण त्याला अंगाला लावायला उठणं नाही. साबण नाही घेऊन या. बायकोर विश्वास टाकला. पण विश्वास घातकी बायको निघाली. हे चांगला वागा. मला शिव एका गावाला कीर्तनाला गेलो. टेकून महाग टिकली लागली. कुठे घरी गेलो शर्ट अडकावला. आता टिकली बरोबर. कीर्तन करा येण्याच्या कीर्तन करावर कीर्तन करा. बायकोची सोच नसेल. सावजी कासाराच्या बायकोवर विश्वास टाकला. उठणारे साबण आणण्याकरता गेली. एवढ्या तुकोबराला पाटावर बसला. तेवढं उकळलेलं पाणी सावजी कासाराच्या बायकोनं तुकोबराला भाड 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 अंगाची लायलाय झाली. फोड आले. सावजी कासाराच्या बायकोला काय न बोलता जळो माझे काया लागला बोलवा. आणि दावरे पंढरी माये बापा पंढरी राया उढळा उढळा. अनेक जगात माझ्या बाळूमामाला तुम्ही बघितला तर मी बोलत आहे. टाइम संपत आलाय. कारण तुम्ही बाळू मामाचे चरित्र ऐकून कथा ऐकून युट्यूबला सर्च करा बाळू मामा कथा. आता कीर्तनकार तीच बघतो हे येऊन सांगतो. या काय सांगतो मला सांगा. प्रत्यक्षात अनुभव कुणीही घेतलेला गोष्टी सांगणं सोपं आहे पण अनुभवात सांगणं फार अवघड आहे. ज्याचा त्यांना अनुभव आला ते लोक त्यांचा अनुभव मुखानं सांगत नाहीत. का सांगत नाहीत तर त्यांचं